नमस्कार. माझ्या YouTube चॅनलवरील लॅक्टेशनच्या या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आईने विचारलेला बऱ्याच वेळा बऱ्याच मातांनी विचारलेला एक प्रश्न आजच्या भागात आपण पाहणार आहोत. तो प्रश्न आहे की जर स्तनांचा आकार लहान असेल तर मग आईला दूध कमी असतं का? किंवा ज्या आईच्या स्तनांचा आकार मोठा आहे त्या आईला जास्त दूध येतं का? आणि या प्रश्नामुळं बऱ्याच माता गोंधळलेल्या अवस्थेत आहेत असं मला जाणवलं YouTubeच्या व्हिडिओवरच्या कमेंट्स पाहून. कारण बऱ्याच मातांना असा न्यूनगंड आहे, स्वतःबद्दल एक कमीपणाची भावना आहे की स्तनांचा आकार लहान आहे आणि त्यामुळेच माझं दूध कमी आहे किंवा मला दूध येत नाही. तर खरंच असं आहे का की आईच्या स्तनांचा आकार जर लहान असेल तर मग दूध कमी येतं आणि मोठा असेल तरच दूध जास्त येतं, असं असतं का? आजच्या भागात पाहूया की आईच्या मनातील ही बारीकशी शंका पण ज्यामुळं आईचा आत्मविश्वास जातो आणि आई दूध पाजायचंच बंद करते. तर नेहमीप्रमाणे तुमच्या कमेंट्समधला आज प्रश्न घेणार आहे. सुरू करूयात आजच्या भागाला. नमस्कार, मी डॉक्टर निखिल मुसळे, मी बालरोग तज्ज्ञ आहे आणि मी मोरिया बालरुग्णालय धाराशिव इथं गेली 8 वर्ष प्रॅक्टिस करतो आहे. तर सुरू करूयात आजच्या भागाला. आईच्या स्तनांचा आकार लहान असेल तर मग दूध कमी असतं का आणि मोठा असेल तर जास्त असतं का? हे पाहण्यापूर्वी आपण हे पाहूयात की स्तनांची आतील रचना कशी असते. त्याला आम्ही मेडिकल लँग्वेजमध्ये म्हणतो अॅनाटॉमी ऑफ ब्रेस्ट. तर आता ही डायग्राम पहा. या डायग्राममध्ये स्तनांची आतील रचना दाखवली आहे. तर मुख्यत्वे स्तनाच्या आतील भागामध्ये 2 प्रकारच्या पेशी असतात. एक म्हणजे मुख्य ग्लँड्युलर टिश्यू. ग्लँड्युलर टिश्यू म्हणजे दूध तयार करणाऱ्या पेशी, ज्याला की आपण ग्रंथी असं म्हणू, दूध तयार करणाऱ्या ग्रंथी. आणि दुसऱ्या प्रकारच्या असतात त्या ॲडिपोज टिश्यू म्हणजे फॅटी टिश्यू किंवा ज्याला मराठीत म्हणू आपण चरबी. तर त्यांचं काम असतं सपोर्ट देणं. ठीक आहे. ह्या ज्या ग्लँड्युलर टिश्यू आहे म्हणजे ज्या दूध तयार करणाऱ्या ग्रंथी आहेत त्यांना सपोर्ट देणं हे ॲडिपोज टिश्यूचं काम असतं किंवा चरबीच्या पेशींचं काम असतं. तर आता आपल्याला कळालं की 2 प्रकारच्या पेशी आहेत. एक तर ग्रंथी आहेत आणि दुसरं सपोर्ट देणाऱ्या चरबीच्या पेशी आहेत. ठीक आहे. आता आईला दूध येतं कसं ते पाहूयात. ही डायग्राम परत एकदा पहा, जी की मी नेहमी प्रत्येक भागामध्ये दाखवतो की जर बाळाने आईच्या अंगावर जेव्हा ओढतं तेव्हा आईच्या मेंदूला सिग्नल जातात की बाळाला दूध पितंय आणि दूध तयार करण्याची गरज आहे. आणि मग आईच्या मेंदूतील पोस्टेरियर पिट्युटरी या भागामधून प्रोलॅक्टिन हॉर्मोन सिक्रेट केला जातो, रक्तात सोडला जातो आणि तो प्रोलॅक्टिन हॉर्मोन रक्तातून आईच्या स्तनांपर्यंत पोहोचतो. आणि जेव्हा तो हॉर्मोन आईच्या स्तनांपर्यंत पोहोचतो तेव्हा तो कुठे ऍक्ट होतोय तर तो ग्रंथींवर ऍक्ट होतोय, दूध तयार करणाऱ्या ग्लँड्युलर टिश्यूवर. आणि या ग्रंथीमध्ये दूध तयार करण्यास सुरुवात होते. म्हणजे दूध तयार करणारा हॉर्मोन ऍक्ट होतोय ग्लँड्युलर टिश्यूवर, ॲडिपोज टिश्यूवर किंवा चरबीच्या टिश्यूवर तो ऍक्ट होत नाही. म्हणजेच चरबीच्या पेशींचा दूध तयार करण्यामध्ये काहीही सहभाग नाही. दूध तयार करणाऱ्या ग्रंथी आहेत त्या ग्लँड्युलर टिश्यू आहेत. ठीक आहे. आता पुढे बघूयात आपण स्तनांची संरचना. तर या ग्लँड्युलर टिश्यू आहेत. या ग्लँड्युलर टिश्यूलाच आपण म्हणतो लोब्युल्स. ठीक आहे. आता या लोब्युल्स मध्ये तयार झालेलं दूध जे आहे ते डक्ट्युल्स मधून म्हणजेच दूध तयार वाहून नेणाऱ्या बारीक बारीक नळ्या असतात त्यांना म्हणतात डक्ट्युल्स. त्या डक्ट्युल्स मधून डक्ट्स मध्ये येतात. ठीक आहे. या ज्या लॅक्टिफेरस डक्ट्स आहेत या डक्ट्स हे लोब्युल्स मध्ये तयार झालेलं दूध कुठे वाहून नेतात? लॅक्टिफेरस सायनसेस. लॅक्टिफेरस सायनसेस या छोट्या छोट्या पिशव्या आहेत ज्या की लोकेटेड आहेत निप्पलच्या जस्ट खाली, अरिओलाच्या खाली. ठीक आहे. तर अरिओलाच्या खाली हे लॅक्टिफेरस सायनसेस आहेत आणि त्यामध्ये लोब्युल्समध्ये तयार झालेलं दूध साठवलं जातं. आणि जेव्हा बाळ दूध पित असतं तेव्हा बाळाच्या जिभेचं प्रेशर जेव्हा अरिओलावर पडतं तेव्हा या लॅक्टिफेरस सायनसेस मधलं दूध निप्पलमधून बाहेर येतं. त्यामुळं जसं की मी पूर्वीच्या लॅचिंग या एपिसोडमध्ये सांगितलं होतं की बाळाने जर योग्य लॅचिंग केली म्हणजे निप्पल प्लस अरिओला असं कॉम्प्लेक्स जर बाळाच्या तोंडामध्ये असेल तर बाळाच्या जिभेचा अरिओलावर प्रेशर पडतं, म्हणजेच या लॅक्टिफेरस सायनसेसवर प्रेशर पडतं आणि दूध बाळाच्या तोंडामध्ये येतं. ठीक आहे.
तर मग काय काय भाग आहेत? लोब्युल्स, लॅक्टिफेरस डक्ट्स, लॅक्टिफेरस सायनसेस. ठीक आहे. आता या लॅक्टिफेरस डक्ट म्हणजे दूध वाहून नेणाऱ्या नळ्या ज्या आहेत त्या आहेत 15 ते 20. ठीक आहे. आणि त्यामुळं निप्पल्सवर ओपनिंग सुद्धा आहेत, म्हणजे निप्पल्सवर 15 ते 20 छिद्र आहेत, कारण ह्या नळ्याच 15 ते 20 आहेत, त्यामुळं निप्पलवरच्या छिद्रांची संख्या सुद्धा 15 ते 20 आहे ॲव्हरेज. ठीक आहे. तर आता हे बघितलं आपण स्ट्रक्चर. आता यावरून तुमच्या एक लक्षात आलं असेल की दूध तयार करण्यामध्ये ग्रंथीचा सहभाग आहे, ॲडिपोज टिश्यू म्हणजेच चरबी या पेशींचा सहभाग नाही. त्यामुळं आपण आता यावरून काय अनुमान काढू शकतो की स्तनांचा आकार जो आहे म्हणजे लहान किंवा मोठे, हे त्या स्तनांमध्ये किती प्रमाणात चरबीच्या पेशी आहेत म्हणजेच ॲडिपोज टिश्यू आहे यावर डिपेंड आहे. ठीक आहे. तर ज्या स्तनांमध्ये ॲडिपोज टिश्यू जास्त प्रमाणात आहे त्या स्तनांचा आकार मोठा आहे, ज्या स्तनांमध्ये ॲडिपोज टिश्यू कमी आहे त्या स्तनांचा आकार लहान आहे. त्यामुळं स्तनांचा आकार हा ॲडिपोज टिश्यू म्हणजे चरबीच्या पेशीवर डिपेंड आहे आणि दूध तयार करण्याचं काम मात्र करत आहेत ग्रंथी. त्यामुळं स्तन लहान असो किंवा मोठे असो त्यामध्ये ग्रंथी ज्या आहेत दूध तयार करणाऱ्या त्या तेवढ्याच म्हणजे सारख्याच प्रमाणात असणार आहे. त्यामुळं फायनली आपण काय अनुमान काढू शकतो की आईचे स्तन लहान असोत किंवा मोठे असोत त्या आईला दूध हे असणारच आहे, कमी किंवा जास्त असणार नाही, कारण दूध तयार करण्याचं काम या ग्रंथी करतायत आणि स्तनांचा आकार हा ॲडिपोज टिश्यूमुळे लहान किंवा मोठा असतो आणि ॲडिपोज टिश्यूचा दूध तयार करण्यामध्ये काहीही सहभाग नाही. त्यामुळं नंतर जर कोणत्याही आईला असा प्रश्न पडला किंवा कोणीही तुम्हाला जाणत्या महिलांनी किंवा भेटायला येणाऱ्या महिलांनी सांगितलं की तुझे स्तन लहान आहेत आणि त्यामुळं तुला दूध नाही, तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, कारण दूध हे असतंच. त्या आईला बाळ आहे म्हणून त्या आईला दूध आहे. ठीक आहे. त्यामुळे ज्या ज्या आयांना बाळ आहे त्यांना त्यांचं दूध असणारच आहे. त्यामुळं आता कॉन्फिडेंट राहा, बिलकुल मनातून ही शंका काढून टाका की स्तनांचा आकार लहान असल्यामुळे दूध कमी असेल की काय. स्तनांचा आकार लहान असो किंवा मोठा असो दोन्ही प्रकारच्या आयांना दूध हे असतंच. ठीक आहे. आणखी एक प्रश्न, एका मातेने असंही म्हणलं होतं की तिला तिच्या ओळखीतील एका जाणत्या महिलेनं सांगितलं होतं की तुझ्या स्तनांमधून दुधाच्या 32 धारा येत नाहीत म्हणून तुला दूध कमी आहे. तर असं नाही, उलट त्या आईला असा विश्वास होता की नाही माझं बाळ दूध पित आहे, अंगावर बाळाचं वजन पण वाढत आहे, आणि मग असं कसं काय. पण केवळ त्या ओळखीच्या महिलेनं सांगितलं की दुधाच्या धाराच येत नाहीयेत आणि 32 धारा येत नाहीयेत त्यामुळे तुला दूध कमी आहे, आणि त्यामुळे त्या आईचा आत्मविश्वास कमी झाला आणि तिनं स्वतःवरच शंका घेऊन दूध पाजायचं कमी केलं आणि वरचं दूध चालू केलं. तर असं नाही. जसं की मी पूर्वी सांगितलं की लॅक्टिफेरस डक्ट या 15 ते 20च आहेत. ठीक आहे, ॲव्हरेज. आणि त्यामुळं निप्पल्सवरच्या ओपनिंग सुद्धा आहेत त्या, म्हणजे निप्पल्सवरच्या छिद्रांची संख्या देखील 15 ते 20च आहे. आणि मग जर 15 ते 20च छिद्र असतील निप्पलवर तर मग 32 धारा कुठून येणार? नाहीच येणार. ठीक आहे. बरं, असं नाही की 15 ते 20 छिद्र आहेत म्हणजे 15 ते 20 धारा आल्या पाहिजेत, असं नाही. मुळात एखाद्या आईला स्तनांमधून दुधाच्या धारा येवो किंवा न येवो, दूध आपोआप गळो किंवा न गळो, त्या आईला दूध हे असतंच, कारण त्या आईला बाळ असतं म्हणून त्या आईला दूध देखील असतंच. त्यामुळं इथून पुढे कोणत्याही आईनं स्वतःवर डाऊट घेऊ नका, निर्धास्तपणे स्वतःच्या बाळाला पाजा आणि कधीही तुमचा आत्मविश्वास कमी झाला तर डोळे बंद करा आणि एकच म्हणा, मला बाळ आहे आणि त्यामुळे मला दूध हे असणारच आहे आणि मी माझ्या बाळाला माझंच दूध पाजणार आहे. मला आशा आहे की आजच्या भागातील माहितीने तुमच्या सर्व या स्तनांचा आकार आणि दूध याबद्दलच्या ज्या शंका असतील आणि दुधाच्या धारा येत आहेत की नाहीत याबद्दलच्या ज्या शंका आहेत त्या नक्कीच दूर झाल्या असतील आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं असेल. जर हा व्हिडिओ पाहणाऱ्या मातांना ही माहिती आवडली असेल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर गरजू मातांना देखील माझं चॅनल आणि यावरील लॅक्टेशनचे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून की त्यांना देखील त्यांचं स्तनपानाबद्दलच्या समस्यांचे निराकरण करण्यास मदत होईल. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे जर कुठल्या मातेला 1-to-1 काउन्सिलिंग हवी असेल, म्हणजे एक डायरेक्ट माझ्याकडून स्तनपान सल्ला हवा असेल तर मग तुम्ही इथे दिलेल्या मोरया बाल रुग्णालयाच्या मोबाईल नंबरवर एक व्हॉट्सअप मेसेज करू शकता.
की ब्रेस्ट फिडिंग ॲडवाईस असा मेसेज करा, तुमचं नाव आणि गाव पाठवा. तुम्हाला मी माझ्या वेळेनुसार एक अपॉइंटमेंट देईन आणि त्यावेळी मग आपण फोनवर बोलून तुमच्या शंकांचं निराकरण करू शकतो. तर आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं माझ्या या आईच्या मनातील प्रश्न या व्हिडिओ सिरीजमधून मिळत आहे. आणखीनही काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा, मी त्यांचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद.